म्हणजे माझी एक सवय आहे की आपण कुठल्या पण नवीन गोष्टीची सुरुवात करत असून किंवा आपल्याला काही मागायचं असेल ना, तर मी सरळ जाऊन देवाला मनापासून मागते. मग आपली इच्छा जेवढी प्रबळ असते ना, तेवढं देव खरंच नक्की ऐकतो, असं मी खूपदा अनुभवलेलं आहे. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही असंच देव दर्शनाला गेलो होतो, त्र्यंबकेश्वर, वणी, शनी शिंगणापूर, शिर्डी. आणि मी असंच मागितलेलं की छोटेसे पाऊल हे दिसत आहेत ना, असे आमच्या पण घरात येऊ देत. आणि अविष्काचा जन्म झाला 1 वर्षानंतर. म्हणजे देवाने खरंच मला मी जे बोललेलं ते देवाने ऐकलं माझं. आणि त्याने ही माझी छोटीशी लक्ष्मी माझ्या घरी आली. आणि मग म्हटलेलं मी तिला घेऊन येईल. तर मग मी आत्ता 3 वर्षानंतर ती तिच्या आयुष्याचा नवीन सुरुवात करणार आहे. तिच्या शाळेचा पहिला दिवस असणार आहे. त्याच्या अगोदर मग मी तिला म्हटलं, चला आपण देवाचे खूप सारे ब्लेसिंग घेऊन येऊया देवा. आणि तुला खूप सारे देव ब्लेसिंग देईल आणि आम्हाला पण छान वाटेल की तुझी नवीन सुरुवात होती. आमची जशी सुरुवात व्हायच्या अगोदर आम्ही देवाची ब्लेसिंग्स घेतलेली, तशी तू पण घे. म्हणजे तुझा खरंच देवाचे ब्लेसिंग्स लहान मुलांसाठी पण खूप महत्त्वाचे असतात, कारण त्यांचं करिअर आहे, त्यांचं आयुष्य आहे. आणि सुरुवात खरं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण देवदर्शनापासूनच करतो. तर मग मस्त असं देवदर्शन करून आलो मी. मग आम्ही शिर्डी, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर वणी आणि शनी शिंगणापूर गेलो होतो ह्यावेळेस. पण 3 दिवसाचा प्लॅन होता. 2 दिवस आम्ही स्टे केला. 1 दिवस आम्ही नाशिकला स्टे केला आणि 1 दिवस आम्ही शिर्डीला स्टे केला. नाशिकचं हॉटेल खूप मस्त होतं. त्र्यंबकेश्वरचं पण दर्शन खूप मस्त झालं. नंतर राम मंदिरात गेलो होतो. त्याच्यानंतर काळाराम मंदिरात, तिथे पण खूप मस्त दर्शन झालं नाशिकमध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही वणीला गेलो आणि सप्तशृंगीचं मातेचं दर्शन घेतल्यानंतर, म्हणजे सप्तशृंगी आईचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळंच काहीतरी फील झालं आणि खूप मस्त दर्शन झालं ते पण. त्याच्यानंतर मग आम्ही शिर्डीला गेलो, स्टे केलं. तिथे पण साईबाबांचं खूप छान दर्शन झालं. पण हॉटेलचा खूप म्हणजे चांगला अनुभव मिळाला. खूप असं छान बरं, म्हणजे त्यांनी तेवढं हे पैसे घेतले, पण तेवढे काय बोलतो होतं पण ॲम्युनिटीज किंवा त्या सुविधा नाही दिल्या त्यांनी, सर्व्हिसेस नाही दिल्या. पण ठीक आहे, देवाचं दर्शन झालं छान. मग शनी शिंगणापूरला गेलो. शनी शिंगणापूरला पण शनिवारी गेलो होतो, खूप भारी वाटलं. मग शनिदेवाचं दर्शन झालं आणि तिथे एक नवग्रह मंदिर नवीन झालं आहे, म्हणजे आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा नव्हतं. तर तिथलं पण दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं यावेळेस. आणि आत्ता वणीला रोपवे झालं आहे, त्यामुळं वरती जायला काही म्हणजे मजा येते. लवकर होतं दर्शन, पण खूप गर्दी होती, पण तरी पण छान झालं दर्शन. आणि देवाला दर्शन करायला किती गर्दी असली तर काहीच वाटत नाही. कशी लाईन पुढे पुढे जाते कळतच नाही. असं मस्त दर्शन आणि खूप सारे देवाचे ब्लेसिंग्स घेऊन आम्ही परत आमच्या घरी यायला निघालो. समृद्धी महामार्गाने आम्ही फर्स्ट टाईम आलो. शिर्डीवरून शनी शिंगणापूरचं दर्शन झाल्यानंतर शनी शिंगणापूरवरून आलो मी. म्हणजे माझी एक सवय आहे की आपण कुठल्या पण नवीन गोष्टीची सुरुवात करत असून किंवा आपल्याला काही मागायचं असेल ना, तर मी सरळ जाऊन देवाला मनापासून मागते. मग आपली इच्छा जेवढी प्रबळ असते ना, तेवढं देव खरंच नक्की ऐकतो, असं मी खूपदा अनुभवलेलं आहे. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही असंच देव दर्शनाला गेलो होतो, त्र्यंबकेश्वर, वणी,